चला तर मंडळी, आज आपण खानदेशातील प्रसिद्ध आणि पारंपरिक खानदेशी कढी आणि खिचडी बनवणार आहोत। साध्या साहित्यांमधून बनणारी ही रेसिपी चविष्ट, पौष्टिक आणि पोटभर जेवणासाठी उत्तम आहे। खमंग मसाल्यांनी भरलेली खिचडी, त्यासोबत आंबट तिखट अशी कढी, हे कॉम्बिनेशन म्हणजे खानदेशी जेवणाची खरी ओळख आहे। आता प्रथम आपण खिचडी करून घेऊया। त्यासाठी इथे मी 1 वाटी तांदूळ आणि पाव वाटी तुरीची डाळ घेतली आहे। ही आता आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ अशी धुवून घ्यायची। आता कुकरमध्ये तेल घालायचं, त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि उभा चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा असा थोडासा परतवून घ्यायचा। आता त्यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे। 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा, वाटाणा घालायचा, 1 बटाटा घालायचा आहे, शेंगदाणे घालायचे आहे आणि थोडंसं हे परतवून घ्यायचं आहे। आता यामध्ये पाव चमचा हळद, हिंग, लाल तिखट आणि 2 चमचे गरम मसाला घालून तेल सुटेपर्यंत चांगलं असं हे परतवून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट आणि मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता यामध्ये आपल्याला हे धुतलेले डाळ तांदूळ घालायचे आहे। चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि परत एकदा हे छान डाळ तांदूळ यामध्ये चांगले असे परतवून घ्यायचे आहे। आता इथे आपण खिचडीसाठी 1 वाटी तांदूळ आणि पाव वाटी तुरीची डाळ असं प्रमाण घेतलेलं आहे। त्यानुसार आता यामध्ये आपल्याला 1 ग्लास इतकं पाणी घालायचं आहे, म्हणजेच 2 वाटी इतकं पाणी खिचडीमध्ये घालायचं आहे आणि चांगलं हे हलवून घ्यायचं आहे। आता कुकरचं झाकण लावून आपल्याला कुकरच्या इथे 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। आता कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण कढीची तयारी करून घेऊया। त्यासाठी 1 वाटी दही घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा बेसन घालायचं, थोडंसं मीठ घालायचं आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। आणि नंतर यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आणि परत एकदा चांगलं असं हे फेटून घ्यायचं आहे। इथे बघा, आता कुकरच्या शिट्ट्या देखील झालेल्या आहेत। आता आपण कढीला फोडणी देऊन घेऊया। त्यासाठी तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची आहे। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरं घालायचं, कढीपत्ता घालायचा आणि हिरवी मिरची आणि लसूणचा इथे आपल्याला ठेचा घालायचा आहे। थोडेसे मेथीदाणे घालायचे आहेत, पाव चमचा इतकी हळद घालायची, हिंग घालायचं आहे आणि खमंग अशा या फोडणीमध्ये आपण जे मिश्रण बनवलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि कढी एकसारखी आता आपल्याला हलवून घ्यायची आहे। इथे आता आपण 1 वाटी दह्यासाठी 1 चमचाच बेसन पीठ घातलेलं आहे। खूप जास्त पण बेसन पीठ घालायचं नाही, नाहीतर कढी घट्ट होऊ शकते। आता यावरती आपल्याला छान अशी कोथिंबीर घालायची आहे। आता इथे आपल्याला कढीला खूप अशी उकळवून घ्यायची नाही। 1 उकळी आली की गॅस बंद करायचा। खूप जर कढी उकळली तर कढी फाटू शकते। इथे आपल्याला गॅसची आच देखील कमीच ठेवायची आहे आणि ही कढी अशी एकसारखी आपल्याला हलवून घ्यायची, म्हणजे कढी फाटणार नाही। इथे आपली कढी तयार झालेली आहे। इथे बघा, आता कुकर देखील थंड झालेला आहे आणि खमंग अशी आपली खिचडी इथे तयार झालेली आहे। घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने खमंग मसाल्यांनी भरलेली खिचडी, त्यासोबत आंबट तिखट कढीची ही रेसिपी कशी वाटली? रेसिपी आवडली असेल तर 1 लाईक नक्की करा। चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये।